मुंबई कोस्टल रोड मध्ये जी आहे ती गाडी स्कीड झाली आणि तुम्ही पाहू शकता पूर्णतः ती पलटी झाली। पावसाळा आला की गाडी स्कीड होण्याची, बाईक स्कीड होण्याच्या गोष्टी ज्या आहेत ते खूप जास्त वाढायला लागतात, कारण की लोक जे आहेत ते पावसाळ्यात देखील मे महिन्यासारखीच गाडी चालवत असतात। जशी मे महिन्यामध्ये गाडी हँडल होते त्यांना वाटतं की पावसाळ्यात देखील आपल्याला त्याच स्पीडमध्ये त्याच पद्धतीने गाडी जी आहे ती हँडल होणार आहे, इव्हन बाईकवाले देखील। परंतु मित्रांनो तसं नसतं। उन्हाळ्यामध्ये जो आहे तो रस्ता पूर्ण कोरडा असतो आणि त्यामुळे टायरला ग्रिप चांगलं मिळतं, मग भले तुमचा टायर कितीही जुना असू दे, परंतु पावसाळ्यामध्ये टायरच्या मध्ये आणि रोडच्या मध्ये जे आहे ती पाणी येतं, रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे पडलेले ग्रीस येतात, ऑइल येतात त्याच्यामुळे जे आहे ती, आणि जर तुमचा टायर एकदम जुना असेल तर अशा वेळेला जे ते टायर रस्त्यावरती योग्य प्रकारे ग्रीप पकडू शकत नाही हायर स्पीड वरती, आणि अशा वेळेला असे स्कीड होऊन ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। तुम्ही जर हा व्हिडिओ नीट पाहिलेला असेल, अगोदर देखील सेम स्पीड मध्ये एक गाडी गेली, परंतु सेम स्पीड मधनं मागून येणारी व्हेन्यू जी आहे ती घसरली का कारण की तिच्या टायरची कंडिशन जी आहे ती जुनी झाली असेल। पुढचे 2 टायर घसरले का मागच्या टायरला घसरायला टाइम लागत नाही, तसं की स्कूटरचं असतं, बाईकचं असतं, मागचा टायर घसरला तर पुढचा टायर जो काही त्याचं ऐकत नाही। पावसाळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे आपल्या गाडीचा टायर। हे बघा, हे ट्रेडवेअर इंडिकेटर असतात, हे जर असे मॅच झाले तर आपल्याला तो लगेच रिप्लेस करणं गरजेचं असतं। टायरवरती संपूर्ण गाडीचा खेळ असतो, हँडलिंग, ब्रेकिंग सगळ्या गोष्टी। त्यामुळे थोडे पैसे वाचवण्यासाठी जे आहे आपल्या जीवाशी खेळू नका, 4 टायर एकत्र बदलून टाका, नवीन टायर टाका, पावसाळ्यामध्ये खूप फायदेशीर आहे। आणि दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे पावसाळ्यामध्ये खूप वेगवान आणि अशी कट वगैरे मारून जे ती ड्रायव्हिंग करायला अजिबात जाऊ नका, कारण की पावसाळ्यात तशी हँडलिंग होणार नाही। पावसाळ्यामध्ये स्पीड ही आपल्याला खूप कमी ठेवायची असते, जेवढी आपण उन्हाळ्यात ठेवतो त्याच्यापेक्षा जास्त कमी ठेवायची असते। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की पावसाळ्यामध्ये सुखा रस्ता शोधा ज्याच्यावरनं आपण गाडी, बाईक, कार चालवू शकतो। इथे बघा, एक लेन तुम्हाला ओली दिसते, एक सुकी दिसते, तर सुक्या लेन मधून चालवण्याचा प्रयत्न करा। जे पावसाळ्यात पाण्याचा भरलेला रस्ता जेवढा अवॉइड करता येईल तेवढा आपल्याला अवॉइड केलेलंच चांगलं। पावसाळ्यामध्ये आरामात ड्रायव्हिंग करा, टायर जे आहेत ते चेंज करून घ्या जुने असतील तर, आणि पटकन ऍक्सेलरेशन करणं आणि पटकन ब्रेक मारणं ह्या गोष्टी अवॉइड करा, आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा।